एक एक द्या सगळ्यांकडे. सगळ्यांना यातून एकच भावना असते की गेले अनेक वर्ष ज्यांच्या आपण सहकार्याने पाठिंब्याने आपण आपल्या उद्योगाची प्रगती केली आहे त्याच्याप्रती ऋण व्यक्त करण्याची एक नवीन परंपरा त्याच्यामध्ये मला वाटतं याच हॉटेलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच बरेच त्यांची परंपरा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा मित्रपरिवार देखील असतो. काँग्रेसचा किंवा दुसऱ्या पक्षाचा जरी मेंबर त्यांच्याकडे आला तर त्यांना त्यांनी मदत केलेली नाही असं कधी होतं. संपूर्ण ते 14 वॉर्ड आहेत या 14 वॉर्डमध्ये यांची मदत होते. त्यांच्या दारापर्यंत कोणी आलेला माणूस परत कधी गेलेला नाही. हे माझा अनुभव आहे, मी बघितलेलं आहे समोर. अशी व्यक्ती आज आपल्याला नगराध्यक्षपद विराजमान झालेली आणि ती आपल्याला मिळालेली आहे. त्याचा जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यावा असं मला वाटते. किशोर काय मागण्या या वाढतच असतात आणि ते प्रयत्न करणार त्या मागण्यांचा पूर्तता कशी होईल. त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये काही वचनं दिलेली आहेत. मी त्या वचनाची एक वाट बघतो. ब्लू लाईन माझा पण प्लॅन आहे. ब्लू लाईन उठली की ते 5 मजली उठवायची इमारत असा माझा पण प्लॅन आहे. पण ते नियमात असेल तो पण आहे. आणि स्मार्ट सिटीचं तुम्ही जे मनात योजलेलं त्याची पण पूर्तता व्हावी. तो हॉटेलकडे वळतो आहे. मी साधारण 1985 पासून याच्यामध्ये मी स्वतः B.Com झालो. हे बघायलाच पाहिजे होतं वडिलांनंतर याच्यामध्ये आलो आणि अनेक 92पासून ते लायन्स क्लबचा मित्र लायन्समध्ये आलो. आणि हे सगळे हा सगळा जो ग्रुप आहे 1984चा ग्रुप कॉलेजचा हा सुद्धा आमचा माझ्याबरोबर सतत असतो. आणि या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि असंख्य ग्राहकांच्या आशीर्वादामुळे मी इथे उभा आहे. आणि माझ्या कल्पना असतात विविध काही समाजोपयोगी काही कार्य करायची. दरवर्षाची 31 तारीख ही सध्या जसं आपण 365 दिवस कमवतो पण एक दिवस ग्राहकांसाठी 31 डिसेंबर हे सगळ्या ग्राहकांसाठी विनामूल्य सेवा. अनलिमिटेड तुम्ही कितीही खा, तुम्ही जितकं खा तितकं मला आनंद होणार आहे. उमेशजी तुम्हाला मी विनंती करतो की 31 तारखेला पण तुम्ही इथे येऊन आनंद घ्यावा. असे तुम्हाला मी बेसन लाडू मिळेलच तुम्हाला, त्याचा आनंद घ्यावा ही पण विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी त्यांना विचारल्यावर मला एक आनंद झाला की नगराध्यक्ष झाल्यानंतर पहिला मला पण बहुमान मिळतं. तुम्ही कार्यक्रम करा. त्यांचा बहुमान आहे पण मला पण आनंद झाला की पहिला कार्यक्रम परांजपे हॉटेलतर्फे होतं. असंच आज तुम्ही जर आम्हाला होकार दिलात आणि तुम्ही आलेत वेळात वेळ काढून. आता पुढचं शेड्यूल तर तुमचं भरपूर बिझी आहे पण आमच्यावर तुमचा आशीर्वाद असणारच आहे. ते पुढे राहील. या सगळी जनता ही तुमच्याकडे वेगळ्या आशेने बघते हे आधी लक्षात घ्या. फार मोठी आशा तुम्ही निर्माण केलेली आहे की तुमची परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो की तुम्ही जे काय वचननामे दिलेले आहेत किंवा तुम्ही जे मनात योजलेल्या आयडियाज आहेत त्या परिपूर्ण होत असं आमचं परिवारातर्फे व सगळे आमचे जे जमलेले मित्रमंडळ आहेत त्यांच्यातर्फे मी विनंती करतो. आपल्या या कार्यक्रमाला आणि त्यांच्या हॉटेलचा आणि परांजपे हॉटेल आणि परांजपे मसाला त्यांचे मालक माझे काका श्रीनिवास परांजपे, तसेच आमचे नवीन उद्योजक राम परांजपे त्यांनी आता मग त्यांच्या काकांनी सांगितलं खरं तर राजकीय कसं बोललं जातं ते आमचे मित्र नगरसेवक अजय मालेकर आणि सर्व आमचे श्रीनिवास परांजपे काकांचे मित्रपरिवार आणि ह्या विभागाचे उपशहर प्रमुख धीरज नलावडे, विभाग प्रमुख अप्पा, तसेच आमचे नरेंद्र बेळगावकर, सर्वच उपस्थित सर्वच माता बंधू भगिनी. आज 85-86 वर्षीय आपण एका व्यवसायात जेव्हा पालनपोषण करत असतो तेव्हा एवढा वर्ष यंदा एका ठिकाणी आपण जेव्हा करत असतो त्यासाठी काहीतरी खास एक बाब असते की आमच्या मोरे काकांच्या ड्रेसवर दिसते. त्यांना नवी मुलं ते राहवलं नाही हे सांगत नाही.
कारण ही चव फक्त कोकणात नाही, महाराष्ट्रात नाही, तरी अखंड महाराष्ट्राच्या बाहेर, भारताबाहेर आपण ही चव पोचवतोय. कारण आम्ही लहानपणापासून बघतो की मी या रस्त्याला वयाच्या 14व्या वर्षी माझा मोठा भाऊ महेश सक्पा आम्हाला काही 6 वाजता धावायला घेऊन यायचा. तर एवढ्या मोठ्या टोपल्या घेऊन इथे कांदा कटिंग केला जायचा. त्याच्यानंतर अजय भालेकर साहेबांनी सांगितलं की आम्ही दोघे एका व्यवसायामध्ये होतो. पण त्यांनी सांगितलं नाही काय व्यवसाय होता. तर मी दूध विकत होतो. आम्ही दोघे दूध विकत होतो. आमचं ऑफिस इथे बाजूला शारदादेवी म्हणून राणेसाहेबांचं आमच्या ऑफिस होतं. तिथे आम्ही दूध व्यवसाय करायचो. माझ्याही हॉटेल व्यवसायामध्ये हे होतं. पण चव सातत्यानं टिकून ठेवणं हे फक्त आमच्या निवास काकांनीच ठेवलं. आणि हा परांजपे हा जो ब्रँड आहे हा 7 खंड पार गेलेला आहे. त्यामुळे मी 100% असं म्हणतो की आज ही त्यांची जी संकल्पना आहे, आज ते लायन्स क्लबचे पण एक सदस्य आहेत. त्यांची संकल्पना अशी आहे की सामाजिक जीवनामध्ये पण ते आम्ही फ्रंटमध्ये जाऊन काम करतो. पण ते आमच्या पाठी पडद्याच्या आडमध्ये राहून ते व्यवस्थित पद्धतीने आमचं काम करत असतात. त्या आज जे काय आमचं जे ध्येय आहे ते त्याच्यामध्ये स्नेहाचा वाटा प्रवासी करण्याचा आहे. आणि ह्या आजच्या चांगल्या सुवर्णदिनी आज त्यांनी आमचा हा जो नवीन वर्षाचा जे प्रत्येक घराघरी जे एक कॅलेंडर जाणार आहे, त्या कॅलेंडरचा आमच्या हातून हे चांगला उपक्रम आमच्याकडून राबवून घेतला. पण त्याचबरोबर माझं हे परांजपे हॉटेल, परांजपे मसाला, कारण परांजपे हॉटेलमध्ये नुसतं चिवडा प्रसिद्ध नाही, तर मी माझा आवडता पदार्थ बेसनचा लाडू आहे. अनेक लाडू म्हणजे दिवाळीमधले जे अनेक पदार्थ आहेत ते इथे आपल्या घरापेक्षाही वेगळी चव ही परांजपे हॉटेलमध्ये मिळते. की त्याला 100व्या वर्षी पण आम्ही जेव्हा तुमच्या शुभेच्छा द्यायला येऊ, अशा एवढे मी आज शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.